वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला हिरवी मिरची घालून कशी मटकीची उसळ बनवायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. हे बघा, इथं मी 1/2 किलो मटकी भिजत घातलेली होती, तर त्याची चांगली मोड येऊन अर्धा किलो मटकी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं ही मोडाची मटकी घ्यायची आहे. इथं मी 3 तास शेंगदाणे भिजत ठेवले होते, 1 वाटी ते घ्यायचे आहेत. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, आलं लसूण क्रश, मिरची क्रश, साखर, मीठ, तेल व फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद. रेसिपीला सुरू करूया. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 पाव वाटी मी तेल घालणार आहे व तेल गरम झाल्यानंतर फोडणी करणार आहे. तेल गरम झालेलं आहे. पहिल्यांदा 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, 1 वाटी कांदा घालायचा आहे व कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे घालायचे आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे. हे सुद्धा 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. इथं आपली 2 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, मस्त अशी ही मटकी व शेंगदाणे परतून झालेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा हिंग पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर घालणार आहे मी टेस्टसाठी. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण चालेल. व 1 चमचा आलं लसूण क्रश व चरचरीत उसळ पाहिजे म्हणून आता मी 2 चमचे मिरची क्रश घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे. व हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. व चवीसाठी यामध्ये मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे. तुम्ही लिंबू जरी वापरला तरी पण चालेल. तुम्हाला काय आवडते ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे. व हे छान परतायचं आहे. व आता यामध्ये मी इकडं 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे. 1 ग्लासभर गरम पाणी मी इथं ॲड केलेलं आहे. व आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया व उसळ शिजली आहे काय ते पाहूया. हे पहा, मस्त अशी ही उसळ आता इथं शिजलेली आहे. आता यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालणार आहे, थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे व चवीसाठी मी थोडंसं घरातील अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे. गरम मसाला वगैरे सगळं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी पण चालेल. हे पहा, मस्त खमंग अशी ही आता इथं हिरव्या मिरचीची मटकीची मोड तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व उसळ गार्निशिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, किती सुंदर अशी ही मटकीची उसळ हिरवी मिरची घालून मी तिथं तयार केलेली आहे. खूप सुंदर होते व पटदिशी होते. तर ही उसळ 10 लोकांना आरामात पुरते. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ही उसळ घरी नक्की ट्राय करा व आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आता ही डिश मी नेहाला देणार आहे व तिचा अभिप्राय घेणार आहे. तर आता ही उसळ मी नेहाला देत आहे टेस्टसाठी. नेहा, कशी झाली ते सांग. खूप मस्त आणि परफेक्ट
परफेक्ट अशी ही उसळ झालेली आहे. मी खूप वेळेस लाल तिखट वापरून ही मटकीची उसळ खाल्लेली आहे, पण ह्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करा. हिरवी मिरची वापरून खूपच मस्त लागतंय आणि शेंगदाणे वापरल्यामुळे तर त्याची चव खूपच जास्त चांगली लागत आहे. आणि तुमच्या मुलांना पण हे खूप आवडेल, टिफिनला पण तुम्ही देऊ शकताय. आणि ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.